जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय डॅश डॅश या शहराचे उत्खनन करताना सापडले. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. ऊर या शहराचे उत्खनन करताना जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय सापडले होते. पुढचा प्रश्न आहे, लोथल हे शहर तेथील प्राचीन डॅश डॅशसाठी प्रसिद्ध आहे. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए. शेतीसाठी लोथल हे शहर प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न आहे, जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती डॅश डॅश काळात झाली. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी. राष्ट्रकूट यांच्या काळात जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती झाली होती. पुढचा प्रश्न आहे, राजाराम मोहन रॉय यांनी डॅश डॅश प्रतिवृत्त इंग्रजी भाषेत पत्र लिहिले. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. सती या प्रतिवृत्त राजाराम मोहन रॉय यांनी इंग्रजांना पत्र लिहिले होते. पुढचा प्रश्न आहे, आर्य समाजाची स्थापना डॅश डॅश यांनी केली. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न, ब्रिटिश काळात रयतवारी पद्धतीचा प्रारंभ कोणत्या प्रांतात झाला. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए. मद्रास आणि मुंबई या प्रांतात रयतवारी पद्धतीचा प्रारंभ झाला होता. पुढचा प्रश्न, महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी 1918मध्ये साराबंदीची चळवळ कोणत्या जिल्ह्यात सुरू केली. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. खेडा या जिल्ह्यात शेतकऱ्यांनी साराबंदीची चळवळ सुरू केली होती. पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश यांनी पहिली कामगार संघटना स्थापन केली. तर मित्रांनो ऑप्शन बी. नारायण मेघजी लोखंडे यांनी पहिली कामगार संघटना स्थापन केली होती. पुढचा प्रश्न आहे, केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए. आगरकर आणि टिळक यांनी केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली होती. पुढचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक डॅश डॅश रोजी झाला. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए. 6 जून 1674 या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता रायगड किल्ल्यावर. पुढचा प्रश्न आहे, प्रशासकीय व्यवस्थेचा डॅश डॅश हा कणा असतो. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. मानवी संसाधन हा प्रशासकीय व्यवस्थेचा कणा असतो. पुढचा प्रश्न आहे, लोकपाल ही संकल्पना डॅश डॅश देशाकडून घेण्यात आली आहे. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. स्वीडन या देशाकडून लोकपाल ही संकल्पना घेण्यात आली. पुढचा प्रश्न बघा, लोकशाहीचा गाभा म्हणजेच डॅश डॅश डॅश. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. सत्तेचे विकेंद्रीकरण म्हणजेच लोकशाहीचा गाभा. पुढचा प्रश्न आहे, स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून डॅश डॅश यांची निवडणूक झाली. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. सुकुमार सेन हे स्वतंत्र भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून काम पाहिले. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटना डॅश डॅश रोजी स्वीकारण्यात आली. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए. 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी भारतीय राज्यघटना स्वीकारण्यात आली आणि ती अंमलात आली 26 जानेवारी 1950 या रोजी. पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते. पुढचा प्रश्न, डॉक्टर बी. आर. आंबेडकर यांनी संविधानाच्या कोणत्या कलमास भारतीय संविधानाचा आत्मा असे म्हणले आहे. तर ते कलम आहे ऑप्शन डी. कलम 32 यालाच संविधानाचा आत्मा म्हटले जाते. पुढचा प्रश्न आहे, भारताचा प्रथम नागरिक कोण असतो. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी. ऑप्शन सी. राष्ट्रपती हाच भारताचा प्रथम नागरिक असतो. पुढचा प्रश्न आहे, भारतात केंद्रीय कॅबिनेटचे अध्यक्ष कोण असतात. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी. पंतप्रधान हे भारतात केंद्रीय कॅबिनेटचे अध्यक्ष असतात. पुढचा प्रश्न, विधानसभेत एखाद्या विषयावर समानमते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार डॅश डॅश यांना आहे. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. विधानसभा अध्यक्ष यांना एखाद्या विषयावर समानमते पडल्यास एक निर्णायक मत देण्याचा अधिकार असतो.
पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीचा दिवस आंतरराष्ट्रीय वारशेच्या कोणत्या दिशेला सुरू होतो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, पश्चिम या दिशेला. आंतरराष्ट्रीय वारशेच्या पश्चिम दिशेला पृथ्वीवर दिवस सुरू होतो. पुढचा प्रश्न आहे, वेगळा घटक ओळखा. भारतीय वनस्पती दिलेले आहेत, देवदार, अंजन, ऑर्किड, वड. तर वेगळा घटक आहे ऑप्शन सी, ऑर्किड. पुढचा प्रश्न आहे, अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेट हे डॅश डॅश डॅश. तर हे बेटे आहेत प्रवाळ बेटे आहेत, ऑप्शन बी. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ डॅश डॅश 4 किमी असून भारताचे डॅश डॅश टक्के क्षेत्र व्यापलेले आहे. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, महाराष्ट्राचे क्षेत्रफळ आहे 3,07,713 किलोमीटर चौरस किलोमीटर आणि ते भारताचे 9.36% इतके क्षेत्र व्यापलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याची निर्मिती डॅश डॅश रोजी झाली आहे. तर यापैकी नाही हा उत्तर राहील, कारण महाराष्ट्राच्या राज्याची निर्मिती झाली आहे 1 मे 1960 या रोजी. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती नदी ही गोदावरी नदीची उपनदी नाही? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, पंचगंगा ही गोदावरी नदीची उपनदी नाही. मग बाकी मांजरा, वैनगंगा, पैनगंगा या तिन्ही गोदावरी नदीच्या उपनद्या आहेत. पुढचा प्रश्न आहे, सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, ओल्या दुष्काळाचा प्रदेश म्हणून सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेशास ओळखतात. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील डॅश डॅश हा पट्टा खनिजावर आधारित उद्योगांकरिता प्रसिद्ध आहे. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, नागपूर, चंद्रपूर हा पट्टा आहे महाराष्ट्रातील जो खनिजावर आधारित उद्योगांकरिता प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न आहे, सहस्त्रकुंड धबधबा डॅश डॅश या नदीवर आहे. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, पैनगंगा या नदीवर हा सहस्त्रकुंड धबधबा आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती देशी गाय ही नांदेड जिल्ह्यातील स्थानिक प्रजाती आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, लाल कंदारी ही देशी गाय नांदेड जिल्ह्यातील स्थानिक प्रजातीमध्ये येते. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता प्राणी आपल्या शरीराच्या तुटलेल्या भागाची पुनर्निर्मिती करू शकते? तर तो प्राणी आहे मित्रांनो ऑप्शन ए, तार मासा. हा जो आहे तो आपल्या शरीराच्या तुटलेल्या भागाची पुनर्निर्मिती करू शकतो. पुढचा प्रश्न आहे, भारतातील दृश्य प्रकारची सर्वात मोठी दुर्बीण डॅश डॅश येथे स्थित आहे. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, नैनिताल येथे भारताची दृश्य प्रकारची सर्वात मोठी दुर्बीण आहे. पुढचा प्रश्न आहे, बेकिंग सोड्याचे रासायनिक नाव डॅश डॅश आहे. तर बेकिंग सोड्यालाच म्हणतात सोडियम बायकार्बोनेट. पुढचा प्रश्न आहे, कार्य घडून येण्यासाठी ऊर्जा डॅश डॅश व्हावी लागते. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, रूपांतरित व्हावी लागते. कार्य घडून आणण्यासाठी ऊर्जा ही रूपांतरित व्हावी लागते. पुढचा प्रश्न आहे, जूल हे डॅश डॅशचे एकक आहे. तर मित्रांनो जूल ऑप्शन डी, ऊर्जेचे एकक आहे जूल. पुढचा प्रश्न आहे, एखादी वस्तू जमिनीवर मुक्तपणे पडत असल्यास तिची एकूण ऊर्जा डॅश डॅश डॅश. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, स्थिर असते. एखादी वस्तू जी जमिनीवर पडेल असते त्याची ऊर्जा ही स्थिर असते. पुढचा प्रश्न आहे, तुमच्या शरीराची स्थितीज ऊर्जा कमीत कमी असते जेव्हा तुम्ही डॅश डॅश असता. तर उत्तर आहे ऑप्शन सी, जमिनीवर झोपलेला असता तेव्हा आपल्या शरीराची ऊर्जा ही स्थितीज ऊर्जा कमीत कमी असते. पुढचा प्रश्न आहे, मानवी शरीरात पित्त हे डॅश डॅश या अवयवात तयार होते. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, यकृत या अवयवात पित्त हे तयार होते.
पुढचा प्रश्न आहे, वनस्पतींच्या शरीर बांधण्यासाठी कोणते घटक आवश्यक आहेत? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, कार्बन, हायड्रोजन आणि प्राणवायू हे अत्यंत आवश्यक असतात वनस्पतीसाठी त्याच्या शरीर बांधण्यासाठी. पुढचा प्रश्न, हवाबंद डब्यातील खाद्यपदार्थांमध्ये कोणता जीवाणू वाढण्याची शक्यता असते? तर ऑप्शन डी, क्लोस्ट्रीडियम हा जीवाणू वाढण्याची शक्यता असते हवाबंद डब्यांच्या खाद्यपदार्थांमध्ये. पुढचा प्रश्न, पावसाळ्यात अवकाशात दिसणारे सुंदर सप्तरंगी इंद्रधनुष्य खालीलपैकी कोणत्या नैसर्गिक घटनेचे परिणाम आहे? तर दिलेले आहे अपवर्तन, अपस्करण, अंतर्गत परावर्तन आणि ऑप्शन डी आहे वरीलपैकी सर्व. तर आपले उत्तर राहील ऑप्शन डी, वरीलपैकी सर्व. इंद्रधनुष्य अपवर्तन, अपस्करण आणि अंतर्गत परावर्तन या तिन्ही घटनेचे परिणाम हे आपल्याला इंद्रधनुष्य म्हणून दिसते. पुढचा प्रश्न, डॅश येथे वस्तूचे वजन सर्वात जास्त असते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, पृथ्वीच्या ध्रुवावर वस्तूचे वजन हे सर्वात जास्त असते. पुढचा प्रश्न आहे, सन 2023च्या भारतात आयोजित केल्या जाणाऱ्या G20 शिखर परिषदेचे बोधवाक्य काय होते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, वसुदैव कुटुंबकम हे 2023च्या G20 शिखर परिषदेचे बोधवाक्य होते. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते राज्य दिव्यांग विभाग स्थापन करणारे पहिले राज्य आहे? तर ऑप्शन बी, महाराष्ट्र हे राज्य दिव्यांग विभाग स्थापन करणारे पहिले राज्य आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रोजेक्ट चिता अंतर्गत कोणत्या देशातून भारतामध्ये चित्ते स्थलांतरित करण्यात आले होते? तर ऑप्शन बी, नामिबिया या देशातून भारतात चित्ते आणले होते. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणांना रामसर स्थळाचा दर्जा प्राप्त आहे? तर दिलेले नांदूर मधमेश्वर, लोणार सरोवर, ठाणे खाडी, फ्लेमिंगो अभयारण्य. तर ऑप्शन डी, वरीलपैकी सर्व स्थळांना रामसर स्थळाचा दर्जा प्राप्त आहे. पुढचा प्रश्न आहे, डॅश ही स्वदेशी बनावटीची पहिली विमानवाहू युद्धनौका आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, INS विक्रांत ही स्वदेशी बनावटीची पहिली विमानवाहू युद्धनौका आहे. पुढचा प्रश्न आहे, सेल्फ एम्प्लॉईड वुमन्स असोसिएशन या संस्थेची स्थापना कोणी केली? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, इला भट यांनी ही सेल्फ एम्प्लॉईड वुमन असोसिएशन स्थापना केली होती. पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय नियमबाजी सन 2022मध्ये कैरो येथे पार पडलेल्या जागतिक स्पर्धेत 10 मीटर एअर रायफल या प्रकारात कोणत्या खेळाडूने विजेतेपद पटकावले? तर ऑप्शन बी, रुद्रांश पाटील यांनी एअर रायफल या स्पर्धेत विजेतेपद पटकावले होते 2022मध्ये कैरो येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता देश हा सार्कचा सदस्य नाही? तर ऑप्शन सी, चीन हा देश सार्क या संघटनेचा सदस्य नाही. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाच्या पुतळ्याला स्टॅच्यू ऑफ बिलीफ नाव देण्यात आले आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याला स्टॅच्यू ऑफ बिलीफ हे नाव देण्यात आले. पुढचा प्रश्न आहे, युक्रेनचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष डॅश हे आहेत? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, व्लादिमीर झेलेन्स्की हे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पुढचा प्रश्न आहे, विश्वचषक फुटबॉल स्पर्धा 2022 ही डॅश या देशात खेळली गेली? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, कतार या देशात विश्वचषक फुटबॉल स्पर्धा 2022 ही खेळली गेली होती. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता पर्याय अमृत सरोवर मोहिमेशी संबंधित आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, जलसंधारण हा अमृत सरोवर मोहिमेशी संबंधित पर्याय आहे. पुढचा प्रश्न आहे, सन 2023चा महिला IPL विजेता संघ कोणता आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, मुंबई इंडियन्स.
पुढचा प्रश्न आहे, 96 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे पार पडले? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, वर्धा येथे 96वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले. पुढचा प्रश्न आहे, संत रामानुजाचार्य यांचा स्टॅच्यू ऑफ इक्वलिटी समतेचा पुतळा कोठे उभारण्यात आला? तर ऑप्शन सी, हैदराबाद येथे संत रामानुजाचार्य यांचा स्टॅच्यू ऑफ इक्वलिटी हा पुतळा उभारण्यात आला. पुढचा प्रश्न आहे, डॅश हे गाव देशातील पहिले सौर ऊर्जा ग्राम म्हणून ओळखले जाते? योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, मोढेरा हे गाव सौर ऊर्जा गाव म्हणून देशातील सर्वप्रथम सौर ऊर्जा गाव म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न, जागतिक मराठी भाषा दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन सी, 27 फेब्रुवारी या दिवशी जागतिक मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे, मराठी भाषा लेखनासाठी डॅश लिपीचा वापर करतात? तर ऑप्शन ए, देवनागरी या लिपीचा वापर करतात मराठी भाषा लेखनासाठी. पुढचा प्रश्न आहे, क, च, द, त, प हे परंपरागत व्यंजन ध्वनी कोणत्या प्रकारात मोडतात? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, अल्पप्राणमध्ये हे क, च, द, त, प हे वर्ण येतात. पुढचा प्रश्न आहे, ज्या वर्णांचा उच्चार स्पष्ट करण्यासाठी स्वरांचे सहाय्य घ्यावे लागते त्यांना डॅश म्हणतात? तर ऑप्शन सी, त्यांना व्यंजन असे म्हणतात. पुढचा प्रश्न, दिगंत या शब्दाचा संधीचा खालील योग्य पर्याय निवडा. तर बघा मित्रांनो, ऑप्शन डी, दिक प्लस अंत हा योग्य उत्तर राहील आपले. पुढचा प्रश्न आहे, मनस्ताप हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे? तर बघा मित्रांनो, मन त्यानंतर विसर्ग येतो आणि नंतर ताप येतो. तर ऑप्शन डी, विसर्ग संधीचे उदाहरण आहे मनस्ताप. पुढचा प्रश्न आहे, गाळलेले शब्द भरा. अव्ययालाच डॅश असे म्हणतात? तर अव्ययालाच ऑप्शन सी, अव्ययकारी शब्द असे म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, आणि या शब्दाची जात ओळखा. तर ऑप्शन सी, उभयान्वय अव्यय. आणि हे शब्द हे जे आहे ते उभयान्वय अव्ययात येते. पुढचा प्रश्न आहे, शहाणपणा हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? तर बघा मित्रांनो, हे आहे भाववाचक नाम, ऑप्शन ए. पुढचा प्रश्न आहे, कवी या शब्दाचे स्त्रीलिंग रूप पुढीलपैकी कोणत्या पद्धतीने होते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, कवयित्री हे कवी या शब्दाचे स्त्रीलिंग रूप होईल. पुढचा प्रश्न आहे, देव या शब्दाचे अनेक वचन पुढीलपैकी कोणते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, देव या शब्दाचे अनेक वचन हे देवाचं राहील. पुढचा प्रश्न आहे, वाक्यात येणारा प्रत्येक शब्दाची व्याकरण विषयक संपूर्ण माहिती सांगता येणे याला काय म्हणतात? तर यालाच म्हणतात पदपरिस्फोट, ऑप्शन डी. पुढचा प्रश्न आहे, लोकांनी आपण होऊन श्रमदान केले या वाक्यातील आपण या सर्वनामाचे प्रकार ओळखा. तर ऑप्शन बी, आत्मवाचक सर्वनाम. हे आपण हे सर्वनाम आत्मवाचक सर्वनाममध्ये येते. पुढचा प्रश्न आहे, अक्षयला 12 भाषा येतात या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, विशेषण. कारण हे विशेषणांचे कार्य करायले, भाषा या नामाविषयी विशेष माहिती सांगायला, म्हणून 12 हे शब्द विशेषणमध्ये येईल, ते पण संख्या विशेषणमध्ये. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही ते ओळखा. तर दिलेलं आहे गोड, कडू, 10, मी. हे गोड, कडू, 10 हे तिन्ही विशेषणमध्ये येतात. फक्त राहिले डी हे सर्वनाममध्ये येते, म्हणून मी हे सर्वनाममध्ये येते, म्हणून ऑप्शन डी हे आपलं उत्तर राहील. पुढचा प्रश्न आहे, धातू म्हणजे डॅश डॅश. धातू म्हणजे मित्रांनो ऑप्शन डी, प्रत्ययरहित क्रियावाचक शब्द, यालाच धातू असे म्हणतात. मित्रांनो, इथे मी कोणत्याही प्रश्नाचे स्पष्टीकरण वगैरे दिलेलं नाही, कारण स्पष्टीकरण जर द्यायचं म्हटल्यावर व्हिडिओ खूप मोठा होणार होता, त्यामुळे स्पष्टीकरण वगैरे मी दिलेलं नाही. कारण आपण प्रश्नाचा ओव्हरव्ह्यू घेत आहे,
मागील परीक्षेत आपण कशा प्रकारे प्रश्न विचारले गेले ते आपण बघत आहोत आणि मला माहीत आहे की याच्यातले खूप सारे प्रश्न येणारे तुमच्या परीक्षेत रिपीट होणार आहेत. हे जेव्हा तुम्ही परीक्षेचा पेपर हातात घ्याल तेव्हा तुमच्या लक्षात येईल. म्हणून हे प्रश्नांचे ओव्हरव्ह्यू घेणं आपल्या अत्यंत फायद्याचे असणार आहे. फक्त तुम्ही एकाग्रतेने हे व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्कीच याचा खूप फायदा होणार आहे. पुढचा प्रश्न आहे, मी घरी पोहोचण्यापूर्वी सांजवले. अधोरेखित शब्द कोणते क्रियापद आहे? तर आपलं उत्तर आहे ऑप्शन बी, भावकर्तृक क्रियापद. कारण सांजवले, मळमळले, उजाडले, गडगडले असे शब्द येतात ते त्यांना भावकर्तृक क्रियापद म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, मी चेंडू खेळतो या वाक्याचा काळ ओळखा. तर उत्तर आहे ऑप्शन बी, साधा वर्तमान काळामध्ये हा वाक्य येईल. पुढचा प्रश्न आहे, तो नेहमीच उशिरा येत असतो. वाक्यातील काळ ओळखा. आपलं उत्तर राहील ऑप्शन डी, रीतिवर्तमान काळ. तो नेहमीच उशिरा येत असतो हे वाक्य आहे रीतिवर्तमान काळातील. तो नेहमीच उशिरा येत असतो हे वाक्य आहे रीतिवर्तमान काळातील. एखादं वाक्य, एखादी क्रिया, त्या वाक्यातील एखादी क्रिया सतत करीत असण्याची रीत समजली तेव्हा ते काळ रीती, आणि ते काळ जर वर्तमान काळात येत असेल तर तेव्हा ते काळ रीतिवर्तमान काळात येते. पुढचा प्रश्न आहे, त्रिशंकू म्हणजे डॅश. तर त्रिशंकू म्हणजे काय विचारले, तर आपलं उत्तर आहे ऑप्शन सी, अधांतरी. त्रिशंकू याचाच अर्थ आहे अधांतरी. पुढचा प्रश्न आहे, पुढील म्हणीचा अर्थ ओळखा. घरोघरी मातीच्या चुली. तर उत्तर आहे सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे. या म्हणीचा अर्थ आहे सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे. पुढचा प्रश्न आहे, द्विगु समाज ओळखा. तर दिलेला आहे वांगी भात, भोजनभाव, पुरणपोळी, पंचपाळे. तर संख्या आली म्हणजेच द्विगु समाजात हा आपलं उत्तर राहील ऑप्शन 4, पंचपाळे. पुढचा प्रश्न आहे, प्रामाणिकपणा हे कोणते नाम आहे? तर आपले उत्तर आहे ऑप्शन सी, भाववाचक नाम. प्रामाणिकपणा हे भाववाचक नाम आहे. कारण गिरी, पण असे प्रत्यय जेव्हा लागलेले असतात तेव्हा ते भाववाचक नामामध्ये येते. पुढचा प्रश्न आहे, विदुषी हे खालीलपैकी कोणत्या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे? तर उत्तर आहे ऑप्शन 3, विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे विदुषी. पुढचा प्रश्न आहे, पिकलेला आंबा या शब्दसमूहातील विशेषणाचा प्रकार ओळखा. तर ऑप्शन 4, धातुसाधित विशेषण. पिकलेला आंबा हे धातुसाधित विशेषणाचे प्रकार आहे. पुढचा प्रश्न आहे, आम्ही रोज योग्य पद्धतीने योगासने करतो या वाक्याचा काळ ओळखा. तर या वाक्यात मित्रांनो क्रियेची रीत समजून येते, म्हणून हे वाक्य राहील रीतिवर्तमान काळातले ऑप्शन 4 हे आपले उत्तर राहील. पुढचा प्रश्न आहे, लोणचे हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? तर ऑप्शन 2, पोर्तुगीज या भाषेतील हा शब्द आहे लोणचे. पुढचा प्रश्न आहे, धान्य या शब्दाकरिता योग्य शब्दसमूह शोधा. तर आपलं उत्तर राहील ऑप्शन 2, रास हा धान्यासाठी वापरला जाणारा शब्द आहे. पुढचा प्रश्न आहे, ओनामा या शब्दाचा अर्थ काय आहे? तर ऑप्शन 1, प्रारंभ हे ओनामा शब्दाचे अर्थ आहे. पुढचा प्रश्न आहे, खर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर ऑप्शन 2, हंगामा हे खर या शब्दाचे समानार्थी शब्द आहे. पुढचा प्रश्न आहे, आमंत्रित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर मित्रांनो ऑप्शन 3, आगंतुक हे आमंत्रित शब्दाचे विरुद्धार्थी शब्द आहे. पुढचा प्रश्न आहे, पाचमुखी परमेश्वर या म्हणीचा अर्थ ओळखा. तर ऑप्शन 2, पुष्कळाचे मत खरे असते हे या म्हणीचा अर्थ होते पाचमुखी परमेश्वर. पुढचा प्रश्न आहे, राशीत बसणे या वाक्य प्रचाराचा अर्थ ओळखा. तर ऑप्शन 2, छळणे हे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे. राशीत बसणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे छळणे. पुढचा प्रश्न आहे, घरात कोण माणसे राहतात? ठळक शब्दाचा विभक्तीचा प्रत्यय ओळखा. तई आ हे प्रत्यय सप्तमी विभक्तीत येतात, म्हणून हा शब्द येईल सप्तमी विभक्तीत. ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर राहील. पुढचा प्रश्न आहे, देव या शब्दाचे अनेकवचन कोणते? हे आपण मागं बघितलं वाटतं मित्रांनो. देव या शब्दाचे अनेकवचन आहे देवच. पुढचा प्रश्न आहे, त्याने आपण होऊन गुन्हा कबूल केला सर्वनामाचा प्रकार ओळखा. तर आपण हे शब्द आहे आत्मवाचक सर्वनामाचे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर राहील. पुढचा प्रश्न आहे, इथून जनरल नॉलेज चालू झाले. खालीलपैकी कोणता दिवस महाराष्ट्र शासनाने दरवर्षी ज्ञान दिन म्हणून साजरा करण्याचे निर्णय घेतला आहे?
याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन 4. 11 एप्रिल या दिवशी महाराष्ट्रात ज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे, खेलो इंडिया हिवाळी खेळांच्या तिसऱ्या आवृत्तीचे यजमान कोणते शहर आहे? तर आपलं उत्तर आहे ऑप्शन 2. गुलमर्ग हे शहर आहे. खेलो इंडिया हिवाळी खेळांच्या तिसऱ्या आवृत्तीचे यजमान शहर हे गुलमर्ग शहर आहे. पुढचा प्रश्न आहे, उत्तराखंडाचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर आपलं उत्तर राहील ऑप्शन 4. पुष्कर सिंग धामी हे उत्तराखंडाचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत. पुढचा प्रश्न आहे, 2023मध्ये कोणत्या देशाने ICC महिला T20 विश्वचषक ट्रॉफी जिंकली? तर आपलं उत्तर आहे ऑप्शन 4. ऑस्ट्रेलिया देशाने 2023ची महिला ICC T20 विश्वचषक ट्रॉफी जिंकली होती. पुढचा प्रश्न आहे, सन 2023मध्ये खालीलपैकी कोणत्या देशाची सर्वात आनंदी देश म्हणून निवड झाली आहे? तर आपलं उत्तर आहे ऑप्शन 2. फिनलंड या देशाची. पुढचा प्रश्न, क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाच्या स्वच्छ सर्वेक्षण 2023मध्ये महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते शहर सर्वाधिक स्वच्छ शहर ठरले? तर आपलं उत्तर राहील ऑप्शन 2. नवी मुंबई हे शहर. पुढचा प्रश्न बघा, प्लेइंग इट माय वे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर उत्तर आहे ऑप्शन 1. सचिन तेंडुलकर. पुढचा प्रश्न आहे, कार्बन ट्रेडिंगची संकल्पना कोणत्या कराराने रूढ केली? तर उत्तर आहे ऑप्शन 1. क्योटो करार. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक कोणता आहे? तर आपलं उत्तर आहे ऑप्शन 2. 1098 हा चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक आहे. पुढचा प्रश्न आहे, त्रिपुराची राजधानी कोणती आहे? तर ऑप्शन 3. आगरतळा ही त्रिपुराची राजधानी आहे. पुढचा प्रश्न आहे, लेह व सियाचीन खोरे खालीलपैकी कोणत्या खिंडीने जोडलेली आहेत? तर उत्तर आहे ऑप्शन 1. खारडुंग ला या खिंडीने लेह व सियाचीन खोरे जोडलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती नदी पूर्ववाहिनी नाही? तर आपलं उत्तर आहे ऑप्शन 3. मही ही नदी पूर्ववाहिनी नाही. बाकी गोदावरी, कावेरी आणि कृष्णा या तिन्ही नद्या पूर्ववाहिनी आहेत. पुढचा प्रश्न आहे, पंढरपूर शहर कोणत्या नदीच्या किनाऱ्यावरती वसलेले आहे? तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन 4. भीमा या नदी किनारी पंढरपूर शहर वसलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन 1. औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर या जिल्ह्यात म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण आहे. पुढचा प्रश्न आहे, पारस औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर आपलं उत्तर आहे ऑप्शन 3. अकोला या जिल्ह्यात पारस औष्णिक विद्युत प्रकल्प आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर कोणते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन 1. साल्हेर हे महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे सर्वात उंच शिखर आहे. पुढचा प्रश्न आहे, होट्टल येथील प्रसिद्ध हेमाडपंथी मंदिर नांदेड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? तर उत्तर आहे ऑप्शन 3. देगलूर या तालुक्यात आहे हेमाडपंथी मंदिर. प्रसिद्ध होट्टल येथील हेमाडपंथी मंदिर आहे देगलूर तालुक्यात. पुढचा प्रश्न आहे, आडन धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर उत्तर आहे ऑप्शन 2. वाशिम जिल्ह्यात आहे आडन धरण. पुढचा प्रश्न, सोनाका हे कोणत्या पिकाचे वाण आहे? तर उत्तर आहे ऑप्शन 3. द्राक्ष या पिकाचे वाण आहे सोनाका. कायदा मोर्लिमेंटो कायदा या नावाने देखील ओळखला जातो. तर तो कायदा आहे मित्रांनो ऑप्शन 1. 1909चा कायदा आहे. मोर्लिमेंटो या नावाने ओळखला जातो. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी इंग्रज विरुद्ध हुक्का चळवळ उभारली होती? तर उत्तर आहे ऑप्शन 2. गुरु रामलिंग यांनी इंग्रजांविरुद्ध हुक्का चळवळ उभारली होती. पुढचा प्रश्न आहे, 30 डिसेंबर डॅश रोजी मुस्लिम लीगची स्थापना झाली? तर आपलं उत्तर आहे ऑप्शन 2. 1906. 30 डिसेंबर 1906 रोजी मुस्लिम लीगची स्थापना झाली होती. पुढचा प्रश्न आहे, कायमधारा पद्धती कोणी सुरू केली? तर उत्तर आहे ऑप्शन 4. लॉर्ड कॉर्नवॉलिस याने कायमधारा पद्धत सुरू केली होती. पुढचा प्रश्न आहे, मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते? तर उत्तर आहे ऑप्शन 3. दर्पण हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र आहे. पुढचा प्रश्न आहे, पंचायत समितीचा सचिव कोण असतो? तर उत्तर आहे ऑप्शन 2. तहसीलदार हा पंचायत समितीचा सचिव असतो. पुढचा प्रश्न आहे, पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतात? तर आपलं उत्तर आहे ऑप्शन 3. उपविभागीय दंडाधिकारी हे पोलीस पाटलाची नेमणूक करतात.
पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने संतती नियमनाचा प्रचार व प्रसार केला? तर आपलं उत्तर आहे ऑप्शन 3, विरा शिंदे यांनी. पुढचा प्रश्न आहे भाषिक तत्वावर निर्माण केलेले पहिले राज्य कोणते? तर आपलं उत्तर आहे ऑप्शन 2, आंध्र प्रदेश हे राज्य आहे जे भाषिक तत्वावर निर्माण केले होते. पुढचा प्रश्न आहे, घटनेच्या कोणत्या कलमान्वये जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देण्यात आला? तर आपलं उत्तर आहे ऑप्शन 2, 370 या कलमान्वये. पुढचा प्रश्न आहे, कीटकांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रात डॅश म्हणतात? तर उत्तर आहे ऑप्शन 3, अँटोमॉलॉजी असे म्हणतात. कीटकांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला अँटोमॉलॉजी असे म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, वातावरणातील सापेक्ष आर्द्रतेचे मापन करण्यासाठी डॅश वापरतात? तर उत्तर आहे ऑप्शन 3, हायग्रोमीटर हे वापरतात वातावरणातील सापेक्ष आर्द्रतेचे मापन करण्यासाठी. पुढचा प्रश्न आहे, युरिया या खतामध्ये नत्राचे प्रमाण किती टक्के असते? तर उत्तर आहे ऑप्शन 3, 46% इतके प्रमाण असते नत्राचे युरिया या खतामध्ये. पुढचा प्रश्न आहे, चांदीची संज्ञा काय आहे? तर उत्तर आहे ऑप्शन 3, Ag ही चांदीची संज्ञा आहे आणि Au आहे सोन्याची. पुढचा प्रश्न आहे, रक्ताभिसरण प्रक्रियेतील अडथळे शोधण्यासाठी कोणत्या किरणोत्सारी समस्थानिकांचा उपयोग करतात? तर उत्तर आहे ऑप्शन 1, सोडियमचा उपयोग करतात. पुढचा प्रश्न आहे, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? तर उत्तर आहे ऑप्शन 2, यकृत ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता रोग ड जीवनसत्वाच्या अभावी होतो? तर उत्तर आहे ऑप्शन 3, मूळदोष. पुढचा प्रश्न क्रमांक 134, डॅश वायूस हसविणारा वायू असे म्हणतात? तर उत्तर आहे ऑप्शन 1, नायट्रस ऑक्साईड. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता शब्द हा प्रत्ययघटित आहे? तर उत्तर आहे ऑप्शन बी, लढाई हा शब्द आहे प्रत्ययघटित. पुढचा प्रश्न आहे, सूर्य अस्ताला गेला या शब्दातील शब्दशक्ती सांगा? तर ती शब्दशक्ती आहे मित्रांनो ऑप्शन 1, लक्षणा. पुढचा प्रश्न आहे, जे चकाकते ते सोने नसते हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? तर ते हे वाक्य आहे मिश्र वाक्य. जेव्हा येते तेव्हा हे मिश्र वाक्याचे उदाहरण आहे. पुढचा प्रश्न आहे, खालील शब्दातील काळ ओळखा? तर दिलेल्या स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी सतत अभ्यास करत असतात. तर मित्रांनो, एखाद्या क्रियेची रीत दाखवलेली असेल तेव्हा आपण त्याला रीतिकाळ म्हणतो आणि हे वाक्य आहे वर्तमान काळातील, म्हणून आपले उत्तर राहील ऑप्शन सी, रीतिवर्तमान काळ. पुढचा प्रश्न आहे, मन कातर होणे म्हणजेच काय? म्हणजे मन कातर होणे याचा अर्थ आहे ऑप्शन 1, भयभीत होणे. पुढचा प्रश्न आहे, रायगडाला जेव्हा जाग येते हे नाटक खालीलपैकी कोणाचे आहे? तर आपले योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, वसंत कानेटकर यांचे नाटक आहे रायगडाला जेव्हा जाग येते. पुढचा प्रश्न आहे, ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून नुकताच काळाचा बोध होत असेल तर त्याला खालीलपैकी कोणते वाक्य म्हणतात? तर आपले उत्तर आहे ऑप्शन बी, त्याला स्वार्थी वाक्य म्हणतात. नुसताच काळाचा बोध ज्या वाक्यावरून होत असेल तेव्हा त्या वाक्याला स्वार्थी वाक्य म्हणावे. पुढचा प्रश्न आहे, खरे खोटे भाजीपाला गप्पा गोष्टी ही कोणत्या समाजाची उदाहरणे आहेत? तर ही उदाहरणे आहेत मित्रांनो ऑप्शन डी, द्वंद्व समाजाची. खरे आणि खोटे, भाजीपाला, गप्पा गोष्टी असली इतर द्वंद्वे, समाहार द्वंद्वे आणि वैकल्पिक द्वंद्वे समाजामध्ये ही उदाहरणे येतात. पुढचा प्रश्न आहे, ज्या समासातील दुसरे पद महत्त्वाचे असते व अर्थाच्या दृष्टीने गाळलेल्या शब्द किंवा विभक्ती प्रत्यय विग्रह करताना घालावा लागतो त्यास कोणता समास म्हणतात? तर आपलं उत्तर आहे ऑप्शन सी, तत्पुरुष समास. ज्या समासामध्ये पहिले पद महत्त्वाचे असते त्याला अव्ययभाव समास म्हणतात आणि ज्या समासामध्ये दुसरे पद महत्त्वाचे असते त्यास तत्पुरुष समास म्हणतात. आणि ज्या समासामध्ये मित्रांनो दोन्ही पदे महत्त्वाचे असतात त्यांना द्वंद्व समास म्हणतात आणि ज्या समासामध्ये दोन्ही पदे महत्त्वाची नसतात तेव्हा ते बहुव्रीही समासामध्ये येतो. पुढचा प्रश्न आहे, सैनिकांनी शत्रूला सीमेवर रोखले या विधानाचा प्रयोग ओळखा. प्रयोग ओळखायचा आहे तर आपलं उत्तर राहील ऑप्शन सी,
भाव्य प्रयोगाचे हे वाक्य आहे मित्रांनो. सैनिकांनी शत्रूला सीमेवर रोखले. ह्या वाक्य आहे. हस्ताचा पाऊस हा कथासंग्रह खालीलपैकी कोणाचा आहे? तर आपलं उत्तर राहील व्यंकटेश माडगुळकर यांचा हा हस्ताचा पाऊस हा कथासंग्रह आहे. पुढचा प्रश्न आहे, खालील पंक्तीतील काव्यगुण ओळखा. हिरवे हिरवे गारगालीचे, हरित तृणांच्या मखमलीचे. तर आपलं उत्तर आहे ऑप्शन 1 प्रसादगुण. हे या पंक्तीतील काव्यगुण आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या विभक्तीला दोन्ही वचनात प्रत्यय नाही? तर मित्रांनो आपल्याला माहीतच आहे ऑप्शन सी प्रथमा या विभक्तीला दोन्ही वचनात प्रत्यय नाही. पुढचा प्रश्न आहे, मुलांनी आंबा खाल्ला या विधानाचा प्रयोग ओळखा. तर याचे उत्तर आहे ऑप्शन बी कर्मणी प्रयोग. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी स्वरसंधीचे उदाहरण ओळखा. तर ऑप्शन ए कवीश्वर हे स्वरसंधीचे उदाहरण आहे. पुढचा प्रश्न आहे, पुढील पद पंक्तीतील अलंकार ओळखा. गडद निळे जलद भरून आले, शीतल तनू चपल चरण अनिलगण निघाले. तर आपलं उत्तर आहे ऑप्शन सी अनुप्रास अलंकार. कारण या वाक्यात वर्णांची श्रवण सुगम पुनरावृत्ती झालेली आहे, म्हणून आपलं उत्तर राहील अनुप्रास अलंकार. पुढचा प्रश्न आहे, मन पूर्ण करा. तर दिलेले आहे मूर्ती लहान पण आपल्याला माहिती आहे कीर्ती महान. ऑप्शन बी ही बरोबर मन आहे. पुढचा प्रश्न आहे, हे कोणत्या वृत्ताचे लक्षण आहेत? तर दिलेलं आहे, पहिला आहे एकूण 4 चरण असतात. दुसरं आहे प्रत्येक चरणात 15 अक्षरे असतात. तिसरं येती 8व्या अक्षरावर असतो. चौथं आहे या वृत्ताचे गण न म ये असे पडतात. तर हे वृत्त आहे मित्रांनो ऑप्शन बी मलिनी वृत्त. हा डॅश डॅश. तर ऑप्शन बी ऋण प्रभावित अनुकण असतो इलेक्ट्रॉन. पुढचा प्रश्न आहे, रक्ताचे ऑक्सिजन धारण क्षमतेत वाढ कमी खालीलपैकी कोणत्या वायूमुळे होते? तर आपलं उत्तर आहे ऑप्शन बी कार्बन मोनॉक्साईडमध्ये रक्ताच्या ऑक्सिजन क्षमतेची वाढ जी आहे ती कमी होते. पुढचा प्रश्न आहे, निरोगी व्यक्तीच्या शरीराचे तापमान साधारणतः डॅश डॅश इतके असते. तर उत्तर आहे ऑप्शन डी 37 डिग्री सेल्सिअस म्हणजेच 98.6 फॅरेनहाइट. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस यांची अत्यावश्यक सेवा व सुरक्षा अनुषंगाने खालीलपैकी कोणता हेल्पलाईन क्रमांकाचा वापर करावा? तर आपलं उत्तर आहे ऑप्शन ए डायल 112. हा हेल्पलाईन क्रमांक आहे महाराष्ट्र पोलीस यांची अत्यावश्यक सेवा सुरक्षा मिळवण्यासाठी. पुढचा प्रश्न आहे, भारताचे गृहमंत्री कोण आहेत? तर आपलं उत्तर आहे ऑप्शन सी अमित शहा हे भारताचे गृहमंत्री आहेत. पुढचा प्रश्न आहे, जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? तर उत्तर आहे ऑप्शन 1 जिनेवा या ठिकाणी जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय म्हणजे WHO मुख्यालय आहे. पुढचा प्रश्न आहे, नांदेड जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत? तर उत्तर आहे ऑप्शन बी 16 तालुके आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये. पुढचा प्रश्न आहे, नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध प्राचीन हेमाडपंथी शिवमंदिर हॉटेल हे खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? तर आपलं उत्तर आहे ऑप्शन सी देगलूर या तालुक्यात आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रसिद्ध गोदावरी नदीचा उगम कोठे होतो? तर आपलं उत्तर आहे ऑप्शन 1 त्र्यंबकेश्वर या ठिकाणी प्रसिद्ध गोदावरी नदीचा उगम आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाची नुकतीच ब्रिटन म्हणजेच इंग्लंडचे पंतप्रधान म्हणून नियुक्ती झाली? तर ते व्यक्ती आहेत मित्रांनो ऑप्शन बी केअर स्टारलर. या व्यक्तीची निवड झाली आहे ब्रिटनचे पंतप्रधान म्हणून. पुढचा प्रश्न आहे, सन 2022ची कतार येथे भरवण्यात आलेली फुटबॉल विश्वचषक स्पर्धा खालीलपैकी कोणत्या देशाने जिंकली? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी अर्जेंटिना या देशाने ही स्पर्धा जिंकली होती. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? तर आपलं उत्तर आहे ऑप्शन बी पुणे या ठिकाणी या राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय आहे. पुढचा प्रश्न आहे, संविधानाचे कोणते कलम हे देशातील भारतीय प्रत्येक नागरिकाला जगण्याचा मूलभूत हक्क प्रदान करते? तर ते कलम आहे ऑप्शन सी कलम 21. यानुसार भारतातील प्रत्येक नागरिकाला जगण्याचा मूलभूत हक्क प्रदान केला आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जिल्हा हा नक्षलवाद प्रभावित जिल्हा आहे? तर आपलं उत्तर आहे ऑप्शन बी गडचिरोली हा जिल्हा.
पुढचा प्रश्न बघा, बहिष्कृत भारत हे पत्र 1927मध्ये कोणी सुरू केले? तर आपलं उत्तर आहे ऑप्शन 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1927मध्ये बहिष्कृत भारत हे पत्र सुरू केले होते. पुढचा प्रश्न आहे, सन 1848मध्ये महात्मा फुले यांनी डॅश येथे मुलींची पहिली शाळा काढली. तर उत्तर आहे ऑप्शन बी भिडेवाडा येथे. पुढचा प्रश्न आहे, महात्मा गांधी यांची चंपारण्य सत्याग्रह खालीलपैकी कशाच्या बाबतीत आहे? तर उत्तर आहे आपलं भारतीय शेतकऱ्यांना निळ पिकवण्याची सक्ती म्हणून हे चंपारण्य सत्याग्रह केले होते. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात खालीलपैकी कोणी प्रतिसरकारची स्थापना केली? तर आपले उत्तर आहे ऑप्शन डी क्रांतिसिंह नाना पाटील यांनी साताऱ्यामध्ये प्रतिसरकारची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संसदेचे वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह म्हणजेच ऑप्शन बी राज्यसभा हे भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह असते. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येथे होते. तर आपलं उत्तर आहे ऑप्शन सी नागपूर या ठिकाणी. पुढचा प्रश्न आहे, आता मराठी चालू झाले. प्रतिष्ठा या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर आपलं उत्तर आहे ऑप्शन सी मान मरातात हा प्रतिष्ठेचा समानार्थी शब्द आहे. पुढचा प्रश्न आहे, उष्ण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर आपलं उत्तर आहे ऑप्शन बी शीतल. उष्ण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे शीतल. पुढचा प्रश्न आहे, जसा भाजीपाला कामधंदा तसे आहे रहाट. तसे रहाट ऑप्शन सी गाडगे हे आपलं उत्तर राहील रहाट गाडगे. पुढचा प्रश्न आहे, तडीस नेणे या वाक्यप्रचाराच्या अर्थाचा योग्य पर्याय निवडा. तर उत्तर आहे ऑप्शन बी फत्ते करणे. तडीस नेणे म्हणजेच फत्ते करणे. पुढचा प्रश्न आहे, हुलकावणी देणे या वाक्यप्रचाराचा अर्थ योग्य पर्याय निवडा. तर उत्तर आहे ऑप्शन बी चकवणे. हुलकावणी देणे म्हणजेच चकवणे. पुढचा प्रश्न आहे, पुन्हा इथे जीके चालू झाले. तर 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर आपलं उत्तर आहे ऑप्शन 1 डॉक्टर S.K. देशमुख हे 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष होते. पुढचा प्रश्न आहे, सध्या जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे उपराज्यपाल कोण आहेत? तर आपलं उत्तर आहे ऑप्शन 1 मनोज सिन्हा हे सध्या जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे उपराज्यपाल आहेत. पुढचा प्रश्न आहे, लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती? तर मित्रांनो ऑप्शन 1 कावरती ही राजधानी आहे लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाची. तर बघा मित्रांनो, इथे केंद्रशासित प्रदेश दिलेले आहेत. आपल्या भारताचे केंद्रशासित प्रदेश आहेत 8 आणि त्यांची राजधानी आहेत. तर अंदमान निकोबार बेटाची राजधानी आहे पोर्ट ब्लेअर. चंदीगडची राजधानी आहे चंदीगड. दादर आणि नगर हवेली आणि दमन आणि दीवची राजधानी आहे दमन. लक्षद्वीपची राजधानी आहे कवरती. दिल्लीची राजधानी आहे नवी दिल्ली. पुदुचेरीची राजधानी आहे पुदुचेरी आणि लडाखची राजधानी आहे लेह आणि हे उन्हाळ्याची राजधानी आहे आणि कारगिल आहे हिवाळ्याची. जम्मू आणि काश्मीरची राजधानी आहे श्रीनगर. ही उन्हाळ्याची राजधानी आहे श्रीनगर आणि जम्मू आहे हिवाळ्याची. पुढचा प्रश्न आहे, नांदेड जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्री कोण आहेत? तर आपलं उत्तर आहे ऑप्शन डी रवींद्र चव्हाण हे नांदेड जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्री आहेत. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते पर्यटन स्थळ नांदेड जिल्ह्यात नाही? तर आपलं उत्तर आहे ऑप्शन डी लोणार सरोवर हे नांदेड जिल्ह्यात नाही. बाकी कंधारचा किल्ला, सहस्त्रकुंड धबधबा आणि हॉटेल मंदिर हे तिन्ही पर्यटन स्थळ नांदेड जिल्ह्यात येतात. नांदेड जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? तर उत्तर आहे ऑप्शन सी 16 तालुके आहेत नांदेड जिल्ह्यात. पुढचा प्रश्न आहे, नांदेड परिक्षेत्राचे सध्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक कोण आहेत? तर आपलं उत्तर आहे ऑप्शन सी निसार तंबोळी हे सध्या नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक आहेत. पुढचा प्रश्न आहे, सन 2024मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची डॅशवी जयंती साजरी करण्यात आली. तर आपलं उत्तर आहे ऑप्शन डी 133वी जयंती साजरी करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची.
पुढचा प्रश्न आहे, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2024 कोणत्या शहरात भरवण्यात आले? तर आपलं उत्तर आहे ऑप्शन डी, अळमनेर या शहरात, अळमनेर जळगाव या ठिकाणी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2024 पार पडले. पुढचा प्रश्न आहे, पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली? तर आपलं उत्तर आहे ऑप्शन सी, 1761 पानिपतची तिसरी लढाई झाली. पानिपतची पहिली लढाई जी झाली ती 1526 झाली, दुसरी 1556 आणि तिसरी झाली 1761. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर आपलं उत्तर आहे ऑप्शन ए, अहमदनगर जिल्हा. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वाधिक लांबीचा समुद्र सीमा लाभली आहे? तर आपलं उत्तर आहे ऑप्शन सी, गुजरात या राज्याला सर्वाधिक समुद्रसीमा लाभलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, तेलंगणा राज्यातील कोणत्या जिल्ह्याची सीमा नांदेड लगत आहे? तर उत्तर आहे ऑप्शन बी, आदिलाबाद. पुढचा प्रश्न आहे, 26 जानेवारी 2024 प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख अतिथी कोण होते? तर उत्तर आहे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे 26 जानेवारी 2024 प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख अतिथी होते. पुढचा प्रश्न आहे, सध्याचे केंद्रीय रेल्वे मंत्री कोण आहेत? तर आपलं उत्तर आहे ऑप्शन बी, अश्विनी वैष्णव हे सध्याचे केंद्रीय रेल्वे मंत्री आहेत. पुढचा प्रश्न आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत? तर आपलं उत्तर आहे ऑप्शन ए, शक्तिकांत दास. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी भारतीय नौसेनेचे नवीनतम विमानवाहक युद्धनौका कोणती आहे? तर आपलं उत्तर आहे ऑप्शन ए, INS विक्रांत. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? तर आपलं उत्तर आहे ऑप्शन डी, रश्मी शुक्ला. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या शहरास महाराष्ट्र राज्याचे हिवाळी अधिवेशन भरते? तर उत्तर आहे ऑप्शन ए, नागपूर या शहरात आपले महाराष्ट्र राज्याचे हिवाळी अधिवेशन भरते. पुढचा प्रश्न आहे, सध्याच्या भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण आहेत? तर आपलं उत्तर आहे न्यायमूर्ती DY चंद्रचूड. पुढचा प्रश्न आहे, 2024चे ऑलिम्पिक खेळ कोणत्या देशात होणार आहेत? तर आपलं उत्तर आहे ऑप्शन सी, फ्रान्स पॅरिस या ठिकाणी 2024ची ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहे. पुढचा प्रश्न आहे, सौदी अरेबियाच्या राजदूतपदी कोणाची निवड करण्यात आली? तर उत्तर आहे ऑप्शन ए, सालेह बिन ईद अल हुसैनी यांची सौदी अरेबियाच्या राजदूतपदी निवड करण्यात आली. पुढचा प्रश्न आहे, आता इथून मराठीचे प्रश्न चालू झाले. सच्चिल या शब्दाचा संधी विग्रह खालीलपैकी कोणते? तर आपलं उत्तर आहे ऑप्शन सी, सत प्लस सील. पुढचा प्रश्न बघा, तत प्लस मय या संधियुक्त शब्दाचा योग्य पर्याय निवडा. तर आपलं उत्तर आहे ऑप्शन डी, तत प्लस मय होईल तन्मय. ऑप्शन डी हे उत्तर येईल. पुढचा प्रश्न आहे, खालील प्रश्नातील शुद्ध शब्दाचा पर्याय निवडा. तर तो शुद्ध शब्द आहे मित्रांनो ऑप्शन ए, चिरंजीव. पुढचा प्रश्न आहे, अर्धवट तोडलेले विधान दाखविण्यासाठी कोणते विरामचिन्ह वापराल? तर ऑप्शन बी, लोप चिन्ह वापरले जातात अर्धवट तोडलेले विधान दाखवण्यासाठी. पुढचा प्रश्न आहे, ताप थांबला का तिचा या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येईल? तर मित्रांनो इथे प्रश्न विचारला आहे म्हणून ऑप्शन ए, प्रश्नचिन्ह येईल. पुढचा प्रश्न आहे, खालील पर्यायातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा. तर ऑप्शन बी, चूल हे स्त्रीलिंगी शब्द आहे. पुढचा प्रश्न आहे, खेडे या शब्दाचे अनेकवचनी रूप शोधून त्या योग्य तो पर्याय निवडा. तर खेडे याचे अनेकवचनी शब्द आहे खेडी. ऑप्शन सी. पुढचा प्रश्न आहे, ही मुलगी चालाक आहे या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. तर ही इथे ही आलेलं आहे म्हणजे दर्शक सर्वनामाचं आहे. ऑप्शन बी आपलं उत्तर राहील. पुढचा प्रश्न आहे, माझे घर कोकणात आहे वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. तर मित्रांनो माझे म्हणजेच हे सार्वनामिक विशेषणमध्ये मोडतो.
ऑप्शन सी आपलं उत्तर राहील. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी शुद्ध धातुसाधित ओळखा. तर आपलं उत्तर आहे ऑप्शन सी ठेवून. पुढचा प्रश्न आहे, तो भेटला आणि चटकन निघून गेला. या वाक्यातील उभ्याने अव्ययाचा प्रकार ओळखा. तर मित्रांनो, आणि दिलेला आहे म्हणजे जे समुच्चयबोधक उभ्याने अव्ययामध्ये येतो. पुढचा प्रश्न आहे, शाबास असंच यश पुढेही मिळव. या वाक्यातील केवळ प्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. तर म्हणजे इथे प्रशंसा केलेली आहे, म्हणजेच हा प्रशंसादर्शक केवळ प्रयोगी अव्यय आहे. पुढचा प्रश्न आहे, मी आई म्हणतो. या वाक्यातील उद्देश विभाग ओळखा. उद्देश म्हणजेच कर्ता, म्हणजेच ऑप्शन सी मी हे आपलं योग्य उत्तर राहील. पुढचा प्रश्न आहे, चिमणी घरटे बांधत होती. या वाक्यातील काळ ओळखा. तर उत्तर हा बांधत होती असं सांगितले मित्रांनो, म्हणजे अपूर्ण क्रिया अपूर्ण आहे, म्हणून अपूर्ण भूतकाळ हे आपलं उत्तर राहील, ऑप्शन ए. पुढचा प्रश्न आहे, मुले मैदानावर खेळतात. या वाक्यातील प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे ते ओळखा. तर मित्रांनो, मुले इथे कोणते प्रत्यय लागलेले नाही, म्हणून हे प्रत्यय आहे प्रथमामध्ये, ऑप्शन डी हे आपलं उत्तर राहील. पुढचा प्रश्न आहे, लोकांनी त्याला डोक्यावर घेतले. या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर या वाक्यातील प्रयोग आहे ऑप्शन सी सक्रमक भावे प्रयोग. पुढचा प्रश्न आहे, बहीण भाऊ या सामासिक शब्दाचा समास ओळखा. तर बहीण आणि भाऊ हे समास हे द्वंद्व समासामध्ये येतात आणि ते पण इतर द्वंद्व समासामध्ये येतात. ऑप्शन बी हे आपलं योग्य उत्तर राहील. पुढचा प्रश्न आहे, आईवडील आणि गुरुजन यांचा आदर करावा. या वाक्याचा प्रकार ओळखा. तर मित्रांनो, आणि आलेलं आहे इथं, म्हणून आपलं उत्तर राहील संयुक्त वाक्य, ऑप्शन बी. पुढचा प्रश्न आहे, वीज या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर वीज या शब्दाचा समानार्थी शब्द आहे ऑप्शन ए चपला. आपला शेवटचा प्रश्न आहे, किमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर किमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे मित्रांनो ऑप्शन बी कमाल. तर मित्रांनो, हे होते नांदेड जिल्ह्याचे मागील प्रश्नपत्रिकेतील सर्व काही प्रश्न मी या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.